अध्यक्ष महोदय, बुलढाणा जिल्ह्यामधील प्रदीप सुखदेव जाधव हे इंजिनियर असलेले रहिवासी बोईसर येथे राहत होते. बोईसर येथील नामांकित असलेल्या विराज प्रोफाइल्स स्टेनलेस स्टील कंपनीमध्ये ते उच्च पदावर कार्यरत होते. अध्यक्ष महोदय, हे जे जाधव आहेत त्यांना त्यांचं प्रमोशन करण्याची मागणी ते त्यांच्या कंपनीकडे करत होते आणि त्यांना प्रमोशन दिलं नाही म्हणून त्यांनी जिंदाल स्टील लिमिटेड या गाझियाबाद येथील कंपनीमध्ये त्यांना नोकरी मिळाली. परंतु विराज प्रोफाइल्स स्टेनलेस स्टील कंपनीमधून त्यांना पुन्हा विनंती करण्यात आली की तुम्हाला प्रमोशन देतो, तुम्ही आमच्या कंपनीमध्ये जॉईन व्हा. आणि ते जॉईन झाल्यानंतर मात्र त्यांचा जो छळ आहे तो सुरू झालेला. या कंपनीचे जे काही सीएमडी आहेत नीरज कोचर, सीईओ जितेंद्र प्रताप गर्ग आणि राकेश चव्हाण सीईओ, या तिघांनी त्यांना मानसिक छळ करून टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला आणि जातीवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि त्यांच्यावरती काही आरोप करण्यात आले. त्यांना हॅरॅसमेंट करण्यात आलं आणि या मानसिक त्रास असह्य झाल्यामुळं हे जे आमचे प्रदीप सुखदेव जाधव आहे त्यांनी 19 जून 2025 रोजी त्यांच्या घरी जाऊन गळफास घेतला आणि आत्महत्या केली. ही आत्महत्या झाल्यानंतर त्यांचे जे कुटुंबीय आहे, पत्नी वंदना जाधव आणि मुलगा यश जाधव यांनी आरोपीवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा विनंती केलेली आहे. अध्यक्ष महोदय, हे ग्रामीण भागातील प्रोफेशनल जेव्हा शहरामध्ये येतात, कंपन्यांमध्ये काम करतात आणि या कंपनीमधलं जे वातावरण आहे अशा ठिकाणी त्यांना जातीय भेदभावाची जी वागणूक मिळते याच्यावर सुद्धा विचार केला पाहिजे सरकारने. आणि हे जे सीईओ जितेंद्र प्रताप गर्ग, नीरज कोचर आणि राकेश मारिया यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी आज सभागृहामध्ये करतो आहे.